यांचे सुपुत्र विनय वैभव पेंडुरकर यांचा आज 10वा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेमध्ये जो कोणी फलंदाज सर्वात लवकर अर्धशतक पूर्ण करेल त्या फलंदाजाला 5001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक वैभवजी पेंडुरकर यांच्याकडून दिलं जाणार आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून कुमार विनय वैभव पेंडुरकर याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्व लहान बालकांनी सर्व लहान बाल कार्यकर्त्यांनी YouTube लाईव्हच्या माध्यमातून विनयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चला आता मात्र मॅच सुरू करण्याचा इशारा. करीम अप टू द मार्क गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती पंचांकडून येईल वाईट बॉलचा इशारा. स्वेर चेंडूची घोषणा. अवांतर धाबेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स जुळतील संघाच्या खात्यामध्ये आणि संघाचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं जरी खातं या वेळेला उघडलं नसलं तरी हे संघाचं धावसंख्येचं खातं या वाईट बॉलनं उघडून दिलंय. एक अतिरिक्त धावसंख्या येते धावफलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न चांगला आहे. फटक्यात ताकद आहे, जोश आहे, पॉवर आहे आणि क्रॅकिंग फटका जातो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या वेळेला चांगला फटका, सन्मान दिला जातो. चेंडूला हलक्या हाताने स्टिअर करतोय गली क्षेत्राच्या दिशेने. एक धाव मिळवतोय. स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक सचिनला देतोय. या अगोदर एक मोठा फटका खेळलाय त्यामुळे जास्त घाई करण्याची गरज या ठिकाणी मानत नाहीयेत. मागील मॅच मध्ये मात्र स्वस्तात तंबूच्या आश्रयाला माघारी परतले होते गोपाळ बट्टा. परंतु ही एक महत्त्वपूर्ण मॅच आहे कारण या मॅच मध्ये जिंकल्यानंतर मेगा फायनलचा प्रवेश निश्चित होणार आहे आणि त्यासाठी स्वतः कुठेतरी एक कॅप्टन खेळी या ठिकाणी त्यांना करायची आहे. कर्णधारी खेळी आपल्याला त्यांना सादर करताना बघणार आहोत. एक चौकार तर जरूर ठोकलाय. स्विच हिट रिव्हर्सचे फटके खूप चांगल्या पद्धतीने खेळतात, खूप चांगलं टायमिंग करतात, खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळतं फटक्यामध्ये. या अगोदर सुद्धा तसाच एक फटका आपण पाहिला 4 धावांसाठी करीमच्या गोलंदाजीवरती. यावेळेला सचिन अगदी विकेटच्या खोलावर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. यष्ट्यांच्या मागे येऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडू येतोय तो करीमच्या गोलंदाजीमधून. डावपुरी हाताचा फलंदाज सचिन आणि दुसऱ्या बाजूने मात्र गोपाळ बट्टा. ओव्हर द विकेट करीम. पुढील बॉलसाठी स्ट्राईक एंडवर सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला कमी गतीनं थोडासा स्लोअर वन चेंडू होता. मागच्या दिशेने भिरकावून देतोय चेंडूला. आमचे बाउंड्री पंच चेंडूला अडवतायत. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार सचिनच्या बॅटमधून. पहिला चौकार आपण पाहिला तो गोपाळ भट्टाच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र एक चौकार आलाय सचिनच्या बॅटमधून. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा कमी गतीनं पुढे आला. खेळण्यासाठी बराचसा वेळ मिळाला. जागा बनवली आणि चेंडूला मागच्या दिशेने भरकावून दिलं. सचिनने 4 धावा मिळवल्यात. एक निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधला. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू विसावला जातोय 22च्या स्वरूपात. मात्र ओव्हरची या ठिकाणी समाप्ती पंच या ठिकाणी करतायत. शेवटचा बॉल होता ओव्हरमधला. पहिल्या चेंडूवरती वाईट बॉल, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक सिंगल रन. तिसरा चेंडू मात्र निर्धाव. चौथ्या चेंडूवरती सचिननं चौकार ठोकला. 5वा आणि 6वा चेंडू मात्र निर्धावरित्या पूर्ण केला गेलाय. अशा पद्धतीने मात्र संघाचे एकूण धावफलक जर पाहिलं तर दुहेरी अंकामध्ये पहिला दुहेरी आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय 10 धावा. सचिन आणि गोपाळ बट्टाची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे फलंदाजीच्या माध्यमातून. एक चौकार गोपाळ बट्टाच्या बॅटमधून तर दुसरा चौकार आलाय तो सचिनच्या बॅटमधून. चौकारांबरोबरच एकेरी दुहेरी धावांची एक चांगली जोड सुद्धा दिली आहे धावफलकाला सुरुवातीच्या ओव्हरमध्ये. पहिले षटक समाप्ती अखेरीस बिनगडी बाद 10 धावा. एक शांत संयमी खेळ आपण पाहिला. त्यानंतर मात्र एक चांगलं निसर्गाच्या सानिध्यात क्रिकेटमय वातावरण तयार केलं जाते ते श्री ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाच्या वतीने. संध्याकाळचं सत्र आता आपण सुरू झालेलं पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 दिवसभरातली सेकंड लास्ट मॅच. यानंतर मात्र असणार तो महाअंतिम सोहळा, मेगा फायनलची मॅच, फायनल मॅच ऑफ दिस टुर्नामेंट.
अंतिम सामना, परंतु त्यासाठी चालू असलेली फायनल बिफोर फायनल आपण बघतोय, ज्यामध्ये आपण चालू असलेला हा दोन संघांमधला संघर्ष. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज अक्षय येतोय, ज्याच्या गोलंदाजीत पहिला बॉल मात्र वाईड पद्धतीने हाताळला गेला. एक अवांतर धावपंच घोषित करतायत. एक अतिरिक्त धावसंघ धावफलकावर अंकित केली जाते. गोपाळ बट्टा मात्र कोणत्याही प्रकारे छेडण्याचा प्रयत्न करत नाहीये. या बॉलला जाऊन दिले विकेट कीपरकडे. पंच मात्र आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत अतिरिक्त धाव घोषित करतायत. फुलटॉस बॉल मिळतोय आणि फुलटॉस बॉलवर फटका तर चांगला खेळलाय, परंतु यावेळेला फिल्डर तैनात केला गेलाय थर्डमॅन बाउंड्री लाईन वरती. ते मात्र गोपाल बट्टाने बघितलं नव्हतं, पाहिलं नव्हतं आणि हे लक्षात न घेता हा फटका खेळल्यानंतर हा फलंदाज होतो झेलबाद. पहिला झटका, पहिला गडी बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज. समीरजी, या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल, आपलं 100% योगदान द्यावं लागेल. प्रत्येक खेळाडूला आपलं 100% परफॉर्मन्स या मॅच मध्ये द्यायचंय, कारण ही मॅच जिंकल्यानंतर आपल्याला प्रवेश मिळणार आहे मेगा फायनलच्या मॅच मध्ये. म्हणून या मॅच मध्ये मात्र नक्कीच मनावाचं वाटतंय कि ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो, अगर इस मैच को जीतना है तो सिर्फ बेस्ट के पीछे भागो. बेस्ट देना होगा दोनों टीमों को अपना इस मैच को जीतने के लिए. बहुत ही अच्छी प्रतियोगिता है. 25,000 रुपए का पहला इनाम और इस ट्रॉफी को जीतने का मौका है दोनों टीमों को, लेकिन इस मैच को जीतना होगा, तब जाकर मेगा फाइनल में प्रवेश करोगे और इसमें से एक ना एक ट्रॉफी आपकी टीम को मिलेगी. नए ओवर की शुरुआत की है अक्षय ने. व्हाइट बॉल के साथ एक विकेट भी चटकाया. एक सिंगल रन अब लिया गया बल्लेबाजों द्वारा. बल्लेबाजी के लिए अब स्ट्राइक एंड पर है सचिन, नॉन स्ट्राइक एंड पर अक्षय. गेंदबाज भी अक्षय, बल्लेबाज भी अक्षय. हम है सीधे साधे अक्षय अक्षय. इस बार अक्षय ने बल्ला घुमाया है डाउन द ग्राउंड, मिड विकेट की दिशा में. फील्डर वहां पर था मौजूद. एक आसान सा कैच. थोड़ी सी कठिनाई जरूर थी, क्योंकि आगे थोड़ी सी अगर आती तो खाई में गिर सकते थे, लेकिन अपने आप को कंट्रोल किया और गेंद अपने हाथ में संभाली और इस बार सचिन के विकेट का पतन होता हुआ. आठवलं गोपाल बट्टा आणि सचिन बॅक टू बॅक एकमेकांना बोलवतंय कुठेतरी मैदानाच्या बाहेर असं वाटलं हा विकेट पडल्यानंतर. बॅक टू बॅक 2 विकेट्स आलेत या ओव्हर मधून. गोपाल बट्टा आणि सचिनची जोडी पूर्णपणे तुटली आहे. यावेळेला कमी गतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू पुढे सरकतोय. एक अतिरिक्त उसळी तर आहेच, परंतु दिशाही थोडीशी भटकलेला आपण दिसतोय गोलंदाज. एक अतिरिक्त धाव घोषित करतायत. आता मात्र 2 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आहेत. एका बाजूने अक्षय आहे तर दुसऱ्या बाजूने रोहन आहे. स्ट्राइक एंडवर रोहन, पुढील चेंडूसाठी अक्षयच्या. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा फटका फसतोय. यावेळेला हवेमध्ये गोलंदाजाला मिळते विकेट कीपरची साथ. एक मदतीचा हात आणि फलंदाज होतोय झेलबाद. रोहनची ही खेळी संपुष्टात.
मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि गोलंदाजाने तर आता मात्र फलंदाजांची खलीबली करायला सुरुवात केली आहे. लतेश नवीन फलंदाज लतेश मैदानाच्या आतमध्ये. आणि आमचे गुणलेखक मित्र समीरजी राणे मला सांगतायत की ज्या ज्या वेळेला मात्र व्हाईट बॉल टाकला गेलाय आणि त्या वेळेला मात्र व्हेरी नेक्स्ट बॉल विकेट पटकावली गेली आहे. बघा पहिल्या चेंडूवरती करीमनं ज्या वेळेला गोलंदाजी केली, पहिला बॉल वाईट पद्धतीने हाताळला, त्यानंतर मात्र चौकार ठोकला गेला होता. परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षय ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय, पहिला चेंडू वाईट हाताळला, त्यानंतर विकेट पटकावली, चौथा चेंडू वाईट हाताळला, त्यानंतर सुद्धा विकेट पटकावली आहे. स्ट्राईक एंडवर लतेश होता, एक धाव मिळवतोय, संघाच्या खात्यामध्ये एकेरी धावेची वाढ. आता मात्र अक्षय स्ट्राईक एंडवरती, अक्षय विरुद्ध अक्षय, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र विकेट किपरच्या दिशेने चाललाय. एक धाव सहज पूर्ण होईल या वेळेला. अक्षय विरुद्ध अक्षयच्या सामन्यामध्ये दोन्ही अक्षयने मात्र एकमेकांना तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल होता या ओव्हरमधला. 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती होईल. संघाचा धावफलक 7.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 गडी बाद 15 धावांवरती. तितकंसं चांगल्या स्थितीमध्ये नाही आहे धावफलक, परंतु एक फायटिंग स्कोर तरी उभा करावा लागेल, कारण 2 मजबूत संघांमधला हा खेळ आहे. तसं पाहिलं गेलं तर टॉस जिंकला तो नेरूर दुर्गावाडी संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. नुरवी स्पोर्ट शिरोडाचा संघ फलंदाजी करण्यासाठी ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने केली होती. पहिल्या ओव्हरमध्येच 10 धावा आल्या होत्या, परंतु दुसरं हे अक्षयचं जे षटक आहे ते मात्र या मॅचला कलाटणी देणारं षटक ठरतं. एक टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. मगाशी जसं आपण पाहिला की एक षटकार ठोकला होता, एक चौकार ठोकला होता जो कॅमेरामॅनच्या दिशेने, तो मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकला असता. परंतु शेवटच्या बॉलला 1 चेंडू आणि 4 धावांची जी गरज होती, ती गरज मात्र अक्षय घाटवळनं पूर्ण करून दिली नव्हती. बॉलिंग मार्फत येतोय उजेर, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अक्षय घाटवळसाठी, यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये टोलावतो चेंडूला, फिल्डर उपस्थित. 2 धावा सहजरित्या पूर्ण घेतल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट अक्षय घाटवळ आणि त्याच्या जोडीला असलेला फलंदाज लतेश कडून. 2 धावांची वाढ धावफलकावरती होते. धावफलक पुढे सरकत आहे 17 धावांवरती. नेहमी म्हणतात समीरजी की 17 खतरा मानला जातो. यावेळेला तो खतरा कोणासाठी आहे, फलंदाजासाठी आहे की गोलंदाजासाठी आहे, हे बघूया. उजेरचा पुढील बॉल अक्षयसाठी, फॉलो थ्रू मध्ये मात्र अडवण्याचा प्रयत्न केला, फिल्डर मात्र उपस्थित आहे, हा खतरा टळलाय. 1 धाव मात्र मिळवली अक्षयनं. मिड ऑफ मध्ये जाताना चेंडू पाहिला, ज्यावर मात्र स्वतः अक्षय सज्ज होता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. आणखीन 1 धाव संघाच्या खात्यामध्ये 18 धावांवरती. उजेर समोर यावेळेला लतेश आहे फलंदाजीसाठी. यावेळेला बॅटची कडा घेतोय, गली क्षेत्राला पार करत स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जय गणेश. तसं पाहिलं गेलं तर जय गणेश सकाळच्या सत्रापासून एक चांगली गोलंदाजी सादर केली आहे जय गणेशने. मूर्ती लहान पण कीर्ती महान, देखन में लगे छोट पर घाव करे गंभीर, अशी ही व्यक्तिमत्व आहे. 2 धावा घेतल्या गेल्या त्या लतेशच्या माध्यमातून. धावफलकावर धावा आहेत 19-20 धावा, माफ करा 20. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला स्वतः कॉटन बॉल करण्याची संधी उजेरच्या हातामध्ये. ती संधी हातातून घालवणार नाहीयेत. लतेशच्या विकेटचं होईल पतन. जैसे ये विकेट गिरेगा जाएंगे डीजे मास्टर दर्शन राहुल के पास. पब्लिकला अपेक्षा होत्या एक मोठी धावसंख्या कुठेतरी पाहायला मिळणार या मॅच मध्ये, कारण 2 बलाढ्य 2 मातब्बर संघांमधला खेळ आहे. तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न तर जरूर होईल, संघर्ष जरूर बघायला मिळणार. धावसंख्या जरी कमी झाली तरी कुठेतरी आपण मगाशीच म्हटलं की कोणतीही धावसंख्या ही क्रिकेटच्या पटलावरती विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. 12 मार्च 2006 हा दिवस जर आपण आठवलात तर साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा झालेला सामना अजूनही आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्या वेळेला मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 434 धावा बनवल्या होत्या
आणि त्या 434 धावांच्या आकड्याला सुद्धा मोडकळीस आणलं गेलं होतं साऊथ आफ्रिकेच्या संघाकडून. हर्षल गिफ्टची एक विस्फोटक खेळी त्या मॅच मधली आपल्याला अजूनही आठवते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे, किंवा क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. कमी धावा झाल्या असल्या तर गोलंदाजी चांगली करून मॅच जिंकली जाऊ शकते. इतकं मोठं लक्ष साऊथ आफ्रिका संघानं अगदी सहज पार केलं. 434 धावा बनवायच्या असताना 438 धावा विरोधामध्ये त्यांनी बनवल्या. असं वाटलंही नव्हतं की एका दिवसामध्ये 850 धावांच्या वरती धावा बनवल्या जाऊ शकतात, परंतु ते सुद्धा आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेलं आहे. आणि आज मात्र नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आपल्या पेंडूर गावच्या सन्माननीय सरपंच सुनीताताई मोरजकर मॅडम. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आज या स्पर्धेच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर अण्णा सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, त्यांचा सुद्धा आशीर्वाद या स्पर्धेला लाभतोय. प्रथमच या स्पर्धेचं आयोजन आहे आणि या क्रिकेट स्पर्धेला सदिच्छा भेट आणि खेळाडूंना आयोजन समितीला आशीर्वाद देण्यासाठी ही सर्व ज्येष्ठ मंडळी आपल्या आज व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहिली आहे. त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. खरंच ही स्पर्धा या ठिकाणी प्रथमतः जरी आयोजित केली असली तरी मला वाटतं गावातल्या प्रत्येकाने या स्पर्धेला आयोजित करत असताना आपलं सढळ हस्ते मदत केली आहे. खरं तर एक चांगलं सहकार्य लाभलं ते संतोषजी साटविलकर साहेबांचं, जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी बांधकाम आणि वित्त सभापती आहेत. त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आणि खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला. त्यानंतर मात्र नक्कीच संजयजी नाईक साहेबांचे एक विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते असताना या स्पर्धेला खूप चांगलं योगदान सन्माननीय संजयजी नाईक साहेबांकडून सुद्धा लाभलंय. ग्रामपंचायत सदस्य पेंडूर सुमितजी सावंत साहेब, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य पेंडूर सन्माननीय अश्विनीजी पेडणेकर, खूप चांगलं योगदान, खूप चांगलं सहकार्य. आणि त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ पेडणेकर, साळुंखे, त्याचबरोबर कासले परिवारातील या सदस्यांचं एक विशेष आभार आम्ही या स्पर्धे माध्यमातून व्यक्त करतोय. बरेचसे पुरस्कर्ते, बरेचसे बक्षीसदाते लाभले. प्रत्येकाने मात्र या स्पर्धेमध्ये आपलं काही ना काही योगदान दिलेलं आहे. सर्वतोपरी मात्र ही मदत केलेली आहे, ज्यामध्ये आपण विशेष आभार मानतोय ते सन्माननीय नाईक सरांचे. त्याचबरोबर आबू गावडे साहेबांचं खूप चांगलं सहकार्य. पेंडूर सोसायटीचे चेअरमन रमेशजी गावडे साहेबांनी सुद्धा काल या ठिकाणी उपस्थिती दर्शवत या स्पर्धेला सहकार्य केलं. वैभवजी पेंडुरकर साहेबांचं एक विशेष सहकार्य राहिलंय या स्पर्धेसाठी. कृष्णाजी दळवी, अविनाशजी पेडणेकर, उमेशजी पेडणेकर, जितेंद्र पेडणेकर, प्रीतम साळगावकर, सागर पेडणेकर, सुहास साळगावकर, धनेश साळगावकर, जयेश पेडणेकर, शुभम पेडणेकर, दीपक पेडणेकर, संतोष साळुंखे, विनायक साळुंखे, शशांक पेडणेकर, हेमंत पेडणेकर, शिवराम साळुंखे, नंदकिशोर पेडणेकर, नितीन करंगुटकर, नारायण पेडणेकर, त्याचबरोबर अनिल साळुंखे, शैलेश साळुंखे, गणपत पेडणेकर, संजीव पेडणेकर, जितेश पेडणेकर, निलेश पेडणेकर, अतुल पेडणेकर, शैलेश घाडी, तुषार सावंत, मिलिंद पेडणेकर, सुशाल साळुंखे, रुपेश साळुंखे, उदय पेडणेकर, प्रीतम साळुंखे, प्रवीण साळुंखे, अनिलजी दळवी, त्याचबरोबर बाबू कासले आणि आपल्या पेंडूर गावच्या सन्माननीय सरपंच सुनीताताई मोरजकर यांचे एक विशेष आभार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करत आलेलो आहोत. मला वाटतं गावातल्या प्रत्येकाने ही स्पर्धा आयोजित करत असताना आयोजन समितीला खूप चांगलं सहकार्य केलंय. आपल्या सर्वतोपरी जमेल तसं सहकार्य करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केलाय. आमचं कोकण रेल्वे मित्रमंडळ खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला करताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर ही 2 दिवसाची स्पर्धा आहे, परंतु ही स्पर्धा जरी आपल्याला 2 दिवसाची दिसत असली तरी ही स्पर्धा आयोजित करण्यामागे 2 महिन्याची मेहनत आहे. खरं तर हे मैदान उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर खेळपट्टी बनवणं, मैदानाचा आराखडा बनवणं, मैदानाला एक चांगलं स्वरूप प्राप्त करून देणं, यासाठी मात्र खूप चांगली मेहनत घेतली आहे. ती गुरु जाधव, गणपत जाधव, रुपेशजी साळुंखे, बाबल्या पेडणेकर, बाबू कासले, आनंद पेडणेकर, उदय पेडणेकर, अरुण साळगावकर, सुजल पेडणेकर, अतुल पेडणेकर, निलेश पेडणेकर आणि जितेंद्र पेडणेकर खूप चांगलं मैदान या स्पर्धेला उपलब्ध करून दिलं.
काही दिवसांपूर्वी जर पाहिलात तर मैदानामध्ये थोडीशी अडचण जरूर दिसून येत होती. काही ठिकाणी दगडी होत्या, काही ठिकाणी लोखंडी खांब होते, ते मात्र काढले, मैदानाला खेळण्यासाठी उपलब्ध केलं, मैदानाला एक चांगलं स्वरूप प्राप्त करून दिलं, एक चांगल्या दर्जाची खेळपट्टी. गेले मागील 2 दिवस जर आपण पाहिलात तर पावसाचं सावट होतं, 2 दिवस चांगला पाऊस सुद्धा आपल्या विभागामध्ये पडला, परंतु त्याला सुद्धा कुठेतरी मागे टाकत एक चांगली खेळपट्टी या 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी बनवली. त्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. सकाळी 6 वाजल्यापासून मैदानामध्ये उपस्थित राहिले, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेहनत करत होते खेळपट्टीला बनवण्यासाठी. एक पोषक अशी खेळपट्टी तयार केली. यावेळेला चांगला फटका येतोय, कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना हा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. आणि 30 धावा ही तितक्याशा सोप्या नाही आहेत या मैदानामध्ये, कारण मगाशी सुद्धा आपण पाहिलं की अगदी 28 धावांचं लक्ष होतं. 28 धावांचं लक्ष पूर्ण करायचं असताना सुद्धा ती मॅच जी आहे ती जिंकली होती नेरूर दुर्गावाडी संघाने. आता मात्र 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आहेत, दोन्ही अनुभवी खेळाडू असणारे संघ आहेत. प्रत्येक संघामध्ये मात्र दोन्ही संघांमध्ये जर आपण पाहिलं तर एकापेक्षा एक वरचढ असे खेळाडू आहेत. एका बाजूला आपण गोपाळ बट्टा, सचिन सारखे फलंदाज पाहिले, तर दुसऱ्या बाजूने जर आपण मगासपासून लक्ष टाकला तर खूप चांगली फलंदाजी राहिली आहे दुर्गावाडी संघाची सुद्धा, ज्यामध्ये उजेर आहे, जोएलला आपण पाहतोय, शुभम आहे. चांगलं बॅटिंग लाईनअप आहे. बॉलिंग युनिटने तर चांगलं कामगिरी करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 29 धावा खर्च केल्या. 30 धावांचं लक्ष आता मात्र जिंकण्यासाठी समोर असेल. नेरूर दुर्गावाडी जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. तर आपण आभार व्यक्त करत होतो आपण सर्व सहकारी केलेल्या आमच्या मंडळाच्या सहकार्यांचे. आज या स्पर्धेला लाईट व्यवस्था उपलब्ध करून दिली ती आनंद पेडणेकर आणि उदयजी पेडणेकर यांनी. त्यांचे एक विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. मैदानासाठी जागा आपण जी उपलब्ध असलेली बघतोय त्यासाठी मात्र खूप चांगलं सहकार्य मोगर्णेवाडी, परबवाडी, भटवाडी, पोपळेवाडीचे सर्व ग्रामस्थ, कोणताही आक्षेप घेतलेला नाही ही स्पर्धा पार पाडण्यासाठी. खुलं मैदान आहे, खुल्या मैदानात चालू असलेली निसर्गाच्या सानिध्यातली भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. विशेषतः खूप चांगली मेहनत घेतली ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी. गेले 2 दिवस हप्ताभर आपण ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्वजण तयारीला लागलेलो होतो. खेळपट्टी बनवली, मैदान तयार केलं, व्यासपीठ बांधलं, कॅमेरामन या ठिकाणी स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतायत. सगळ्यांना या ठिकाणी नियोजन करण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतली ती अजितजी साळुंके आणि त्यांचे सर्व सहकारी ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी. सर्वांचेच आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचते. सेमीफायनल नंबर 2 या दुसऱ्या दिवसाची आपण चालू असलेली बघतोय. एक संघ असेल जो मात्र मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि तो खेळेल तो मात्र वीर साई लिंग कट्टा संघासोबत. आता यामधून जिंकणार कोण? 24 चेंडू 30 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकामागे 7.5 धावांची सरासरी रिक्वायर्ड रन रेट 7.50 प्रति षटकामागे गरजेचं आहे. समीरजी राणेसर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत समालोचन कक्षामधून. पुढील इनिंगकडे आपण ही सुरुवात करत असताना जाणार आहोत कसालचा एक गोड आवाज ऐकण्यासाठी. आणि आमच्यासोबत सुशीलजी मोरिये सर सुद्धा आहेत. हिंदीतून समालोचन आपल्याला ऐकण्याची संधी मिळते. तर मी विनंती करेन मायक्रोफोनचा ताबा घेण्यासाठी सुशीलजी मोरिये सरांना आपण पुढील इनिंगचं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. आणि आज मॅचला सुरुवात होते 30 धावांचा पाठलाग करायला. पहिल्या चेंडूवरती जोएल उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आमचे एक खूप जवळचे मित्र आहेत, ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाचे कार्यकर्ते, स्वतः सदस्य आहेत विशाल पेडणेकर.
जस्ट थेट प्रक्षेपणाचा डायरेक्ट आनंद घेत आहेत दुबई कतर येथून. ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून युट्यूबवर बघितली जाते. नुकतंच त्यांच्याकडून स्पर्धेसाठी धन्यवाद आणि शुभेच्छा पाठवल्या गेलेत, परंतु आम्ही सुद्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून विशालजी पेडणेकर यांचे विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय की आपण इतक्या दूरवर असताना सुद्धा आपल्या गावावरचं प्रेम या ठिकाणी दाखवून देत आहे आणि या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आपण आनंद घेताय. त्याबद्दल विशालजी पेडणेकर आपलं खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक हार्दिक आभार. तर जाऊया नवीन मॅचकडे, नवीन डावाकडे, ज्या ठिकाणी मात्र उत्तरार्धात आपल्याला ऐकायला मिळेल चौक्याचा एक गोड आवाज. आमचे सहकारी समालोचक मित्र सन्माननीय सुशीलजी मोरिये. धन्यवाद रोशन पाताड़े. तो गेंद चली है सीमा रेखा के यहाँ देखना पड़ेगा. फील्ड किया, थ्रो किया, उसके दौरान इस गेंद के ऊपर 2 रन चुराने में कामयाब होते हुए 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर पहुंचा है 4 रनों के ऊपर. जो जीतेगा वो फाइनल में प्रवेश करेगा. जीतना जरूरी है दोस्तों. तो देखते हैं इस मैच में क्या होता है. पहली इनिंग खत्म हो चुकी है, दूसरी इनिंग मैदान के भीतर गेंदबाजी मोर्चे पर रोहन नाम के गेंदबाज दिखाई देते हुए फिर से एक बार उठा के खेला है. गेंद हवा में गुंजाइश करती 2 खिलाड़ियों के यहाँ कैच लपक लेने में कामयाब होते हुए. कोई गलती नहीं की, मौका मिला जरूर फायदा उठाया, सीधे पैवेलियन लौटा दिया. बल्लेबाज को पहला झटका लगता हुआ. बल्लेबाज का नाम है जोहेल दिखाई देते हुए उन्होंने खुद के 3 रन बनाए अपने टीम के लिए. 3 रनों के साथ उनकी इस मैच से पारी खत्म होती हुई. तो तब तक डीजे बजाएगा. तो पहले विकेट का पतन हो चुका है यहां पर. तो नए बल्लेबाज नए मंसूबे लेकर मैदान के भीतर चलते हुए अपने जलवे दिखाने के लिए. तो बल्लेबाज का नाम है यहां पर आबूद दिखाई देते हुए खेलने के लिए तैयार. तो क्या जलवे दिखाते हैं देखना पड़ेगा. दर्शक खुश हो सके ऐसा कुछ कीजिएगा. सेमीफाइनल का मुकाबला मैदान के भीतर चलता हुआ. पहला ओवर गेंदबाजी के ऊपर चौथी गेंद के ऊपर विकेट हासिल किया है. फूल है गुलाब का चमेली का मत समझना. फूल है गुलाब का चमेली का मत समझना. मुकाबला है सेमीफाइनल का, फाइनल का मत समझना. तो ये गेंद देखो चतर से कट कर दिया है. यहां पर 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ. 1 विकेट के नुकसान पे 5 रन हो चुके हैं. तो मेरे साथ स्कोर काउंटिंग का काम कर रहे हैं सिंधुदुर्ग जिले के मशहूर समालोचक मराठी का बुलंद आवाज जिनका है समीर राणे. स्कोर काउंटिंग का काम करते हुए कई दिन पहले मैं चौके के मैदान के ऊपर उनके साथ समालोचन कक्ष में था. तो आज इस पेंडूर गांव के भटवाड़ी मैदान के ऊपर, ग्रीन पार्क मैदान के ऊपर. तो फिर से एक बार कट कर दिया. यहां पर भाग दौड़ करके 1 रन मिलता हुआ. 1 रन के साथ स्कोर बढ़ता, स्कोर पहुंचा है 6 रनों के ऊपर. 1 विकेट का पतन हो चुका है. तो दोस्तों 2 साल पहले की बात है. जो नेहरू पार दुर्गावाड़ की टीम है धामापुर के मैदान के ऊपर 2 साल पहले उन्होंने अच्छा खासा प्रदर्शन किया था. जो पहला खिलाड़ी बात हो गया है और उसका नाम है जोहेल. उन्होंने अच्छा खासा प्रदर्शन किया था. मालवन के टीम सामने खड़ी थी. तो आज सस्ते में बाद हो चुके हैं. अपने टीम के लिए कुछ न कर सके, 3 रन जुड़ाए उन्होंने अपनी टीम के लिए. तो क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव दिखाई देता हुआ. पहला ओवर खत्म हो चुका है रोहन का. 1 विकेट उन्होंने हासिल किया है और रन दिए हैं 6 रन. तो दूसरा ओवर कौन डालेगा गेंदबाजी मोर्चे पर देखना पड़ेगा. तो गेंदबाजी मोर्चे पर आदू दिखाई देते हुए 6 गेंदें डालने के लिए दूसरे ओवर की. तो स्ट्राइक पर खेलने वाले खिलाड़ी का नाम है
सचिन दिखाई देते हुए। पहला ओवर खत्म हो चुका है तो दूसरा ओवर मैदान के भीतर 6 गेंदे डालने के लिए अंपायर की दाई ओर से बढ़ते हुए अपने दाई हाथों से गेंदबाजी करते हुए। तो ये देखो विकेट कीपर से पीछे चली गई गेंद, दो खिलाड़ियों के यहाँ एक खिलाड़ी ने फील्ड किया तो ये देखना पड़ेगा, यहाँ पर ध्यान नहीं देते हुए गलती कर रहे हैं तो नतीजा भुगतना पड़ेगा आपको। ये सेमीफाइनल का मुकाबला है, जो जीतेगा वो ही फाइनल में प्रवेश करेगा, जो हारेगा वो बाहर जाएगा, ध्यान दीजिएगा उस पर। क्रिकेट खेल अनिश्चिति का खेल है, भाकित करना दोस्तों गलत बात है। तो खराब गेंद, वाइड गेंद, अंपायर का इशारा आता हुआ अतिरिक्त स्वरूपी गेंद है, आपको यह गेंद फिर से एक बार डालनी पड़ेगी। आपने गलती की है तो आपको यह गेंद दूसरी बार डालनी पड़ेगी। तो गेंद लेकर फिर से एक बार थोड़े से आगे आए, कट कर दिया, अच्छा क्षेत्र रक्षण किया अपने फॉलो थ्रू में गेंदबाज ने। तो स्कोर पहुंचा है दोस्तों 7 रनों के ऊपर, 1 विकेट का पतन हो चुका है। दूसरा ओवर गेंदबाजी मोर्चे पर शुरू है। पहली गेंद हो चुकी है तो दूसरी गेंद लेकर, दूसरे ओवर की दूसरी गेंद लेकर खेलने के लिए तैयार। आदू की गेंद फिर से एक बार कट कर दिया, यहां पर फील्डर वहां जाता, फील्ड करता, थ्रो करता, उसके दौरान यहां पर 1 रन आसानी से पूरा किया है। आसानी से 1 रन पूरा किया है। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है 8 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे। खेल रहा है नेरुर, दुर्गावार नेरुर की टीम। स्ट्राइकर आउट दिखाई देते हुए, तो गेंद लेकर आउट के लिए अच्छी तरह से कट कर दिया है। यहां पर देखना पड़ेगा, फील्डर वहां जाता, फील्ड करता, थ्रो करता, अच्छा थ्रो किया है, तब तक 2 रन चुराने में कामयाब होते हुए 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है 10 रनों के ऊपर। अभी भी 20 रनों की जरूरत यहां पर होती हुई, 10 रन हो चुके हैं, 20 रनों की जरूरत है, 30 रनों का लक्ष्य रखा है 24 गेंदों के ऊपर। 4 ओवर का यह मुकाबला, पहला इनिंग खत्म हो चुका है, दूसरा इनिंग शुरू है मैदान के भीतर। तो गेंद लेकर फिर से एक बार घुटना टेक के रोसिप खेलना चाहते थे, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ, सीधी विकेट कीपर के दस्तानों में चली गई गेंद। यहां पर चार गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें शेष है इस ओवर की। तो 5वीं गेंद लेकर फिर से एक बार थोड़े झुक के खेला है, विकेट कीपर भागता हुआ गेंद के नीचे, 2 खिलाड़ी यहां पर तमाशा कर रहे हैं, देखना पड़ेगा। एक खिलाड़ी ने क्षेत्र रक्षण किया, बार बार गलतियां होते, खराब थ्रो का नमूना पेश होता हुआ, तब तक 1 रन चुराने में कामयाब होते हुए 3 रन चुराए इस गेंद के ऊपर। जहां 1 रन था वहां पर 3 रन दिए, तो आपको यह महंगा साबित हो सकता है। आप गलती करेंगे तो नतीजा भुगतना पड़ेगा। क्रिकेट या अनिश्चिति का खेल है दोस्तों, कुछ भी हो सकता है। तो आखिरी गेंद बची है इस ओवर की, दूसरे ओवर की आखिरी। तो आखिरी गेंद के ऊपर क्या होने वाला है देखना पड़ेगा। पहली गेंद के ऊपर डॉट गेंद डाली गई थी, दूसरी गेंद के ऊपर 1 रन दिया था, तीसरी गेंद के ऊपर 2 रन दिए थे, चौथी गेंद के ऊपर डॉट गेंद डाली गई थी, 5वीं गेंद के ऊपर 3 रन दिए हैं। तो आखिरी गेंद लेकर दूसरे ओवर की, पहली ओवर में 6 रन आए थे, 1 विकेट हासिल किया था। तो दूसरे ओवर आदू का गेंदबाजी मोर्चे पर आखिरी गेंद लेकर, तो गेंद लेकर फिर से एक बार आगे आए, आगे जाके कट करना चाहते थे लेकिन संपर्क नहीं हुआ। दूसरा ओवर खत्म होता हुआ यहां पर स्कोर पहुंचा है 13 रनों के ऊपर, 6 रन दिए इस ओवर में, दूसरे ओवर में। तो तब तक डीजे वाले बाबू दर्शन राहुल अपना अच्छा गाना बजाएगा, शाम के समय में दर्शक
या भटवाडी केंद्रावरसून तो मैदानात सामना चालू असा दुर्गावाडी नेरूर विरुद्ध शिरोडा 2 षटकाची समाप्ती झालेली असा आणि तिसरा षटक मैदानावर सुरू होता. गेंदबाजी मार्कोर असा तो गेंदबाचं नाव असा आबूट निखिल नावाचा गोलंदाज. पहिलो चेंडू तिसऱ्या षटकातील चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बघूया काय करता आणि झेल टिपलेलो असा आहे आणि दुसरा झटको लागलेला असा खेळाडू बाद झाला मैदानातून. क्या अच्छा गाना बनाया. सुंदर गाणं वाजवलं या ठिकाणी. दशावतार क्षेत्रातील मयूर गवळी यांनी गायलेलं गाणं जे सिंधुदुर्गात नव्हे तर सिंधुदुर्गाच्या बाहेर गाजलेलं गाणं. अजित कडकडे यांनी गायलेलं गाणं आणि त्याला चालना दिली ती सिंधुदुर्गातील एक नामवंत दशावतार क्षेत्रातील हार्मोनियम वादक मयूर गवळी यांनी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज खेळाक आणि चेंडूवर चांगलं फटको आणि चेंडू समोर क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडूवर एक धाव घेतलेली असा धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली असा ती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जा करूचा असा आता लवकर करूचा असा शालग्या पावडर लाव आणि बाजार हुलगान जाव असा होता कामा नये. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता आणि चेंडूवर पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा फटको आणि जोरदार अपील आणि पंचांनी या ठिकाणी बाद घोषित केलेलो असा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकलो नाही खेळाडू. तिसरा झटको बसलेला संघात धावसंख्या झाली ती 14 धावा. तसर डीजे वाले खेळाडू बाद झाल्याच्या नवीन खेळाडू मैदानावर विवेक नावाचो खेळाडू स्ट्राईकवर खेळताना दिसतं. आपल्या बघूया आपल्या संघासाठी काय करता असा. पुढचा चेंडू विवेकसाठी चांगलं खेळले चेंडू हवेमध्ये आणि चेंडू समोर 2 क्षेत्ररक्षक धावतात. एका खेळाडूचा चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडूवर चोरटी एक धाव धावसंख्येत वाढ 2 धावा धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली यासाठी 16 धावा धावसंख्या 16 धावा. या षटकातील 4 चेंडू झालेले असत 2 चेंडू शिल्लक असत. या 2 चेंडूवर बघूया काय होतं. आता तिसरा षटक मैदानावर सुरू असा आता निखिल नावाच्या गोलंदाजाचा विवेकसाठी चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावताना बघूया. चांगले प्रयत्न केले आणि पण चेंडू का हातात राहिलो नाही. चेंडूवर 3 धावा धावन काढले धावसंख्येत वर धावसंख्या झालेली असं ती 19 धावा. या षटकातलं शेवटचं चेंडू थोडं क्षेत्ररक्षणात बदल होताना दिसता. शेवटच्या चेंडूवर काय होता मित्रांनो बघूया. लाईन मला आपली भूमिका असत षटकात चौकारांची आतषबाजी होता.
1-2 धावा निघतात का विकेट पडता ह्या बघूचा असा मैदानावर. गोलंदाजी मार्कवर असणार निखिल नावाच्या गोलंदाजाने 2 विकेट आपल्या गोलंदाजीवर घेतलेले असत आणि 6 धावा दिलेल्या असत. शेवटचा चेंडू असा त्याच्या षटकातलो खेळण्यासाठी सज्ज होता तो. पुन्हा एकदा बॅट्समॅन बॉलचो काय संपर्क, चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात, चेंडू रवलो मेडन. धावसंख्या झालेली असा ती 19 धावा. शेवटचा षटक मैदानावरती कोण टाकता आता बघूचा असा. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असा. जो जिंकत तो फायनल मध्ये प्रवेश करतो तो सर जाऊया डीजे वाले बाबूकडे. दर्शन राऊळ. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज असा मैदानात शेवटचे षटक कोण टाकतात मैदानावरती गोलंदाज असा अक्षय नावाचो. अक्षय घाटवळ ज्यांना या अगोदरच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली तो पहिला चेंडू घेऊन होता शेवटच्या षटकातलो. पुन्हा एकदा वाकण खेळायचा प्रयत्न आणि बॅट्समॅन बॉलचो काय संपर्क झालेलो नाही असा. या ठिकाणी अंपायरकडे पंचांकडे दाद मागता असत परंतु पंचांनी फेटाळून लावलेला असा या ठिकाणी निर्णय. दोन पंचांमध्ये थोडीशी बातचीत होताना तो पंच निर्णय देतील तो योग्य ठरत. चेंडू राहुल मेडन पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता. पुन्हा एकदा ऑफटमच्या बाहेर येऊन खेळलेलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची बॉलचा पुन्हा काय संपर्क झाला आणि या ठिकाणी खेळाडूची चुकी झाली. चुकीला माफी नाही आणि खेळाडू बाद झालेलो असा. या ठिकाणी दोन खेळाडूंचं या ठिकाणी टायमिंग चुकलो आणि खेळाडू बाद झालो. दुसऱ्या चेंडूवर आणि 11 धावांची गरज असा. सस्त्यात गडी बाद होताना दिसतात मैदानावर. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटच्या षटकातील 2 चेंडू झालेले असत. महत्वाचा सामना असा सेमीफायनलचा सामना मैदानावरती. शिरोडा विरुद्ध नेरूळ परासो चाललेला सामना जो जिंकत तो फायनल मध्ये प्रवेश करीत आणि वीर सायलिंग कट्टा या संघाबरोबर फायनल खेळात. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. स्ट्राईक वरील असा नवीन खेळाडू. वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेत. अतिरिक्त स्वरूपाचा आणि 1 धाव. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 20 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती गेला तो मया नावाचा फलंदाज स्ट्राईक वर खेळता. चार चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा अवैध खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा चुकीला माफी नाही मित्रांनो. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी गडी बाद झालेलो असा. पॅव्हलियन मध्ये परतता असा विवेक नावाचा खेळाडू तो सर डीजे वाला आपला गाणं वाजवता.
फलंदाज नवीन फलंदाज मैदानावरती करीम नावाचा फलंदाज मैदानावरती नॉन स्ट्राईकच्या दिशेने आणि पुढचा चेंडू अक्षय घाटकोर तो खेळण्यासाठी सज्ज होता. पुन्हा एकदा आवर गेलेला चेंडू आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी झेल टिपलेला असा आणि मोठा झटका बसलेला होता. या ठिकाणी झेलबाद झालेला असा खेळाडू. धावसंख्या झाली असा ती 20 धावा. या षटकात 3 विकेट घेतलेले असत. दुसऱ्या चेंडूवर 1 विकेट, चौथ्या चेंडूवर 1 विकेट आणि 5व्या चेंडूवर 1 विकेट. हॅट्रिकची संधी असा. चौथ्या आणि 5व्या चेंडूवर विकेट घेतलेली असा. शेवटची चेंडू शिल्लक असा. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 10 धावांची गरज असा. 30 रनांचा लक्ष ठेवलेला होता संघासमोर. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. जो संघ जिंकत तो फायनल मध्ये प्रवेश करीत आणि कट्टा संघाबरोबर फायनलचा सामना खेळात. 2 चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. मित्रांनो, प्रत्येकाकडनं चुकी होते, माफ करा मित्रांनो. तो पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. तो ऑफ स्टंपच्या बाहेर इलेलो खेळाडू आणि या ठिकाणी या चेंडू रवलो मेलन. या चेंडूवर एकही धाव नाही. धाव संख्या 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. 1 चेंडू आणि 10 धावा. मोठा लक्ष. बघूया एका चेंडूवर काय होता. गोलंदाजी मार्कवरचा अक्षय घाटकोर नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूवर एकही धाव नाही आणि सामना जिंकलेला असा तो शिरोडा या संघाने आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला असा. फायनलचा सामना होतो तो वीर साईलिंग कट्टा विरुद्ध नुरवी स्पोर्ट शिरोडा या 2 संघामध्ये फायनलचा सामना होतो. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कृपया व्यासपीठासमोर यायचं आहे. या ठिकाणी मंडळाकडून विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांनी.